नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. मंडळी, आपण गेल्या काही भागात फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन विषयी विविध लोकांकडून जाणून घेतो आहोत, ज्यामध्ये प्राध्यापक असतील, स्टुडंट असतील आणि आज माझ्यासोबत आहेत इनरव्हीलच्या पास्ट डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे मॅडम. तर त्यांचं कशा पद्धतीने कार्य सुरू आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ह्या सगळ्या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये त्या कशा पद्धतीने सक्रियरित्या सहभागी झालेल्या आहेत याविषयी सुद्धा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार श्रद्धा, धन्यवाद मला आपण इथे आज बोलायची संधी दिली त्याबद्दल. फॉरेन लँग्वेजचं जर सांगायचं झालं तर FLOच्या सुरुवातीपासून 2020 सालापासून मी त्याच्याशी निगडीत आहे आणि मी काही 1-2 सूचना केल्यानंतर मला फॉरेन लँग्वेजचं FLOचे जे फाउंडर आणि प्रोजेक्ट हेड आहेत शैलेश लेले, त्यांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही ऍडवायझर होणार का आमच्या FLOच्या. तर मी म्हटलं अगदी मनापासून हो म्हटलं, कारण मी स्वतः प्रोफेसर असिस्टंट म्हणजे हेड डिपार्टमेंट होते मायक्रोबायोलॉजीची, शिकवत होते 25 वर्ष माझं चालू होतं काम. त्यामुळे मला एज्युकेशन मध्ये असल्यामुळे त्यांनी विचारलं तुम्ही जॉईन व्हाल का, आणि मग मी जॉईन झाले. बरोबर. आणि मग आता आपल्याकडे कशा पद्धतीने आपण कुठल्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस अवेलेबल करून देतो आहोत? आता काय आहे, इनरव्हील ही आमची जी सामाजिक संस्था आहे, इंटरनॅशनल इनरव्हील, त्याचे 4 स्तर आहेत: इंटरनॅशनल, नॅशनल, डिस्ट्रिक्ट आणि क्लब. आता डिस्ट्रिक्ट म्हटलं तरी डिस्ट्रिक्ट 313 म्हणजे त्याच्यात 12 जिल्हे येतात. तर ह्याच्यामध्ये खेडोपाडीच्या सगळ्या शाळा, छोट्या शाळा, ग्रामीण, झेडपी आणि कॉर्पोरेशन, आता ह्या मुलांना परदेशी भाषा शिकण्याचं भाग्य लाभत नाही, कारण की पुण्यामधले किंवा थोडेसे उच्चभ्रू लोकांमध्येच फॉरेन लँग्वेजचं शिक्षण घेणं किंवा ते परवडतं, रानडे इन्स्टिट्यूट किंवा, आणि तुम्ही जर्मनचं घ्याल. पण त्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी, कारण ह्याची फी अतिशय कमी आहे, 175 लेव्हल 1, 200 लेव्हल 2, 225 लेव्हल 3 आणि 250 लेव्हल 4, म्हणजे 4 लेव्हल ह्या A1 A2 म्हणजे तुम्ही निम्म करून जाता. B1 B2 हा पुढचा भाग असतो. तर इतकं उत्कृष्ट शिक्षण, प्रशिक्षण याचं भाषेचं, फ्रेंच आणि जर्मन, हे ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे PDF डाउनलोड करून तुम्ही ते वाचू शकता आणि व्हिडिओ ऐकून त्याचे उच्चार समजावून घेऊ शकता आणि अर्थ समजावून घेऊ शकता. तर हे अतिशय सोपं करून ठेवलं आहे FLOनी, आणि त्यामुळे आज ही फक्त उच्चभ्रू किंवा शहरी विद्यार्थ्यांची मक्तेदारी राहिली नाही. त्यामुळे माझ्या वर्षी मी जेव्हा चेअरमन होते त्यावर्षी मी ते एक आमचे अव्हेन्यू असतात प्रोजेक्टचे वेगवेगळे, त्यातलं FLO हे एक उद्दिष्ट दिलेलं होतं माझ्या सगळ्या प्रेसिडेंट्सला. त्यामुळे इतकं उत्कृष्ट काम झालं आणि 2,500 मुलं पहिल्याच वर्षी इंट्रोड्यूस केलं आम्ही, आणि 2,500 मुलं आमच्या इनरव्हील डिस्ट्रिक्ट 313च्या वेगवेगळ्या क्लब्सनी मिळून एनरोल केली आणि त्यांना त्याचा भरपूर फायदा झाला. आणि एका क्लबचे लेव्हल 1 आणि लेव्हल 2 अशा 2 लेव्हल एका वर्षात करून घेतल्या 100 मुलांच्या. क्या बात आहे. आणि ही मुलं कुठल्या स्तरातली आहेत सहसा? ही ना, आता हे जे पहिलं मी तुम्हाला जे म्हटलं ना की 100 आणि 100 अशी त्यांनी 200 मुलं, तर ती आनंद विद्या निकेतन म्हणून येरवडा भागातली शाळा आहे आणि ही सगळी वस्तीतली मुलं आहेत. आणि तिच्या मुलांनी तो जर्मनीला, आमची जी माझी प्रेसिडेंट होती माधवी, तिचा मुलगा जर्मनीला होता, तर तो म्हणला की मी लेव्हल 1 स्पॉन्सर करतो या 100 मुलांची, आणि 2 टीचरही त्याच्यात होते, अर्थात सगळी 100 मुलं नव्हती. तर लेव्हल 1 त्या मुलांनी स्पॉन्सर केली आणि दुसरी लेव्हल पण केली. आणि जेव्हा तो आला, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन मुद्दाम त्याच्या हस्ते ठेवलं. एरवी FLOचं सगळं ऑनलाईन पोहोचतं, तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, नॅशनल रँक, स्टेट रँक, डिस्ट्रिक्ट रँक सगळं कळतं तुम्हाला, तिन्ही लेव्हलचे तुमचं रँकिंग काय आहे ते कळतं. परंतु तो स्वतः इथे भारतात आलेला असल्यामुळे आमच्या प्रेसिडेंटनी ठरवलं या मुलांना ती प्रिंटेड सर्टिफिकेट वाटायची, आणि ती प्रिंटेड सर्टिफिकेट वाटताना ही मुलं त्याच्याशी जर्मनमध्ये बोलली, त्यामुळे त्याला खूप समाधान मिळालं की मी जे पैसे गुंतवले ते योग्य जागी गुंतवले. क्या बात आहे. वा 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 वा, खूपच छान. तर मुळातच आता आपण थोडंसं फॉरेन लँग्वेजकडे येऊया, की तुम्हाला का असं वाटतं की आता सध्या फॉरेन लँग्वेज जे लहानपणापासूनच शिकवणं हे किती गरजेचं आहे? काय झालंय ना, एकतर असं म्हणतात मुळात ना की 1 ते 6 ह्याच्यामध्ये तर जेवढं तुम्ही एक्सपोजर जास्तीत जास्त द्याल तेवढ्या त्या मुलाची ब्रेनची सेंटर्स खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट होतात. दुसरं असं आहे की समजा हे आपण 4वी-5वी पासून देतो आहे याचं म्हणजे प्रशिक्षण, तरी सुद्धा त्याच्या अलीकडच्या मुलांना सुद्धा वाटतंय की मी पण शिकावं. आणि याचं कारण मुळात ना असं आहे की हल्ली आपलं जे जग आहे, इट्स बिकम अ ग्लोबल व्हिलेज. म्हणजे तुम्हाला आता जर्मन किंवा फ्रेंच याचा वापर करण्यासाठी शिकल्यानंतर किंवा नोकरीच्या संधींसाठी त्या देशात जायला पाहिजे असं राहिलेलं नाहीये. हल्ली आपल्याकडे मल्टीनॅशनल इतक्या येतात
जसं की फोक्सवॅगन आहे, डॅमलर क्रायस्लर आहे, यांना जर्मन भाषा येत असलेल्या मुलांची गरज असते. आणि दुसरं असं आहे की तुमच्या CV मध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्ही जर्मनची A2 पर्यंत किंवा फ्रेंचची A2 पर्यंत जर का केलेलं आहे, शिकलेला आहात तेवढं तुम्ही तुमचं शिक्षण झालंय, तर त्याचा फायदा कुठेतरी तुम्ही अगदी एखाद्या कंपनीच्या म्हणजे फ्रेंच कंपनी असेल किंवा जर्मन, तर त्यांना तुम्ही जरी विश केलं, ग्रीट जरी केलं त्यांच्या भाषेमध्ये आणि 2 शब्द बोललात तरी तुमचे संबंध एस्टॅब्लिश व्हायला खूप मदत होते. आणि मला असं वाटतं की हल्ली फॉरेन लँग्वेज हे मी म्हणतात तसं ग्लोबल व्हिलेज झाल्यामुळे ती तशी गरज आहे. जसं आपण हिंदी, मराठी, इंग्लिश शिकतो तसं अजून एखादी भाषा येणं हे खूप चांगलं स्किल आहे. म्हणजे आमची एक मैत्रीण मला म्हणाली होती की ती एका एअरपोर्टवर थोडी अडकली, फ्रान्सच्या होती ती अडकलेली आणि तिला फ्लाईट नक्की कुठून आहे, गेट नंबर काय आहे आणि तिला सुचत नव्हतं. आणि नेमकं ती रशियन शिकलेली होती आणि एक रशियन माणूस तिथे रशियन मध्ये बोलला. तिने त्याला विचारलं की ह्याचं गेट तुम्हाला कुठे आहे, तुम्ही कुठल्या फ्लाईटला आहात, आणि त्यांनी सगळी माहिती दिली. तर कसं झालं की तिला ती भाषा येत होती, तर परदेशात त्या भाषेचा माणूस भेटल्यावर ती पटकन बोलली आणि तिला ती माहिती मिळाली. तर मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटीला म्हणा किंवा एक झळाळी अशी येते की तुम्ही कॉन्फिडेंटली मिसळू शकता मल्टीलिंग्युअल कम्युनिटीमध्ये. बरं, बरं. असं वाह! आहे. खूपच छान हां. आणि ही दोन्ही उदाहरणं खूप छान दिलीत तुम्ही आणि तर आता सध्या आपलं जे काही काम चालू आहे, ते कसं चालू आहे? किती विद्यार्थी आता आपल्या सगळ्या ह्या कोर्सला बसलेले आहेत? कोण-कोण म्हणजे किती विद्यार्थी हां. आहेत त्यामध्ये त्याबद्दल काय सांगाल? हां, तर आता कसं झालं, मी म्हटलं तसं आता माझ्या वर्षी मी आमच्या इनरव्हील तर्फे केले एवढे, परंतु स्वतः फाउंडर आणि प्रोजेक्ट हेड शैलेश लेले अतिशय सुंदर रीतीने याचा प्रसार करत आहेत. आज आता 22 राज्य आणि 30 डिस्ट्रिक्ट्स मध्ये हे अतिशय सुरेखपणे काम चालू आहे. आता नुकतेच नाशिक आमच्या इनरव्हीलच्या डिस्ट्रिक्ट 313, 303, 314 असे सगळे ते हे आहेत. तर भरपूर त्यांनी म्हणजे इंदोर साईडला सुद्धा किंवा पलीकडे अगदी म्हणजे बँगलोर साईडला रामनगराला वगैरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी, नागपूरला आहे, आता विदर्भात, खानदेशात सगळीकडे ह्याचा प्रसार भरपूर झालाय. मराठवाड्यापासून म्हणजे आमच्याकडे जे जिल्हे आहेत, रायगड जिल्हा सगळेच आहेत, पंढरपूर, सोलापूरकडचं इकडे कराड पर्यंत हा भाग आहे, महाबळेश्वर, पाचगणी. आणि त्याही लोकांनी विद्यानिकेतन म्हणून एक शाळा आहे महाबळेश्वरची, दरवर्षी ते त्यांचे विद्यार्थी बसवत आहेत या भाषांना. त्यामुळे ना हे प्रसार याचा खूप अतिशय उत्कृष्टपणे होतो. आणि आता 12,500 विद्यार्थी तरी माझ्या माहितीत म्हणजे इनरव्हीलनीच 5,000 केले असतील. आणि हल्ली असं झालंय की आता झेडपी बरोबर MOU किंवा कॉर्पोरेशनच्या आता औरंगाबादच्या पण यांच्याबरोबर म्हणजे काय म्हणूया आपण, महापालिकेबरोबर कमिशनर वगैरे सुद्धा त्याच्यात इंटरेस्टेड आहेत, की ते म्हणतात की महापालिकेच्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही हे राबवू. तसं पुण्यामध्ये 100 शाळांची MOUचं ते लेटर ऑफ इंटेंट मिळालेलं आहे FLOच्या हेडना, शैलेश लेलेंना. तर 100 शाळांमध्ये हे इम्प्लिमेंट होईल. तर आता 100 शाळा म्हणजे किती विद्यार्थी त्याच्यामध्ये, फारच उत्कृष्टपणे त्याचा प्रसार. सोलापूरची एक मुलगी डिस्ट्रिक्टला पहिली आलेली आहे, अगदी साध्या शाळेची. आणि असं मी म्हटलं तसं कुर्डुवाडी, सोलापूर, आमच्या अगदी छोट्या गावांमध्ये म्हणजे मनसरकडे सुद्धा 100 मुलं गेल्या वर्षी रजिस्टर झाली होती, गेल्या वर्षी. आणि उत्कृष्ट काम चाललंय. पनवेलला सगळ्याच जिल्ह्यांमधनं होत आहे. आणि मी जसं म्हणलं की शैलेश लेले ते पलीकडे आणखी महाराष्ट्राच्या बाहेरही सगळीकडे नेतात. आणि दुसरी आनंदाची गोष्ट आता अशी झाली आहे की MNGL सारख्या कंपन्या किंवा इन्फोसिस सारख्या कंपन्या आता ते CSR द्यायला तयार आहेत. म्हणजे मलाच लेलेंनी अशी ऑफर दिली की मी त्यांना म्हटलं मी 100 मुलं करते आणि आणखीन आम्ही 100 करू. तर ते म्हणाले मॅडम तुम्ही जर का 280 मुलं आणि 14 पेन ड्राईव्ह म्हणजे 14 शाळा कव्हर होतील, 280 मुलं, 20-20 मुलं प्रत्येक शाळेची, तर MNGL तुम्हाला तेवढा CSR देईल की 280 मुलं ते करतील आणि पेनड्राईव्ह 14 ते देतील. म्हणजे ह्या प्रकारांनी काय होईल ती एक आणि सहजता येते, कॉन्फिडन्स येतो मुलांमध्ये की मी वेगळं काहीतरी बोलू करू शकतो. आणि मला एखादी फिल्म बघत असेल तो चांगली कुठली अगदी हे मिळालेली, पुरस्कार मिळालेली, तर त्याला ती भाषा समजेल. तर मी म्हटलं तसं कक्षा वाढतात, तुमच्या रुंदावतात मनाच्या सुद्धा आणि एकंदर पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा भरपूर फरक पडतो. तर हे उद्दिष्ट खूप सुंदरपणे राबवलं जात आहे आणि त्याच्यात आम्ही सहभागी, आमचा खारीचा वाटा आहे इनरव्हीलचा सुद्धा, त्याचा मला आनंद आहे. आणि आता डिस्ट्रिक्ट 303 म्हणजे नाशिक आणि तिकडे पार नागपूर आणि चंद्रपूर पर्यंत सुद्धा विद्यार्थी आता इन्व्हॉल्व्ह होत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रजिस्टर होत आहेत या कोर्ससाठी. आणि त्याच्यासाठी मी म्हटलं तसं भरपूर शैलेश लेले सुद्धा भरपूर त्याच्यासाठी काम करतायत की हे MOU वगैरे सगळं करून घेणं सोपं नाही. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या शाळांसाठी सुद्धा तिथल्या बांगर मॅडम म्हणून आहेत, त्यांचं पण आता लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे त्या लोकांनी सुद्धा की आम्हाला पण आमच्या कॉर्पोरेशनच्या शाळा याच्यात हव्या आहेत.
करायला असं एनरोल करायची आहेत मुलं. खूपच छान, खूपच छान. आणि ह्या पुढील आपले काय प्लॅन्स आहेत त्याविषयी पण जाता-जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण सांगूया आणि मग आपल्या या हो. मुलाखतीला विराम देऊया. हो, हो. कसं आहे ना, आता त्यांनी असं ठरवलंय, की ह्याचे काही ऑनलाईन कधीतरी म्हणजे काही कथाकथन म्हणा, डिबेट म्हणा किंवा नॉट डिबेट एज सच पण ओरेशन कॉम्पिटिशन्स घ्यायच्या, की ह्याच भाषेमध्ये त्यांना बोलायची संधी मिळेल किंवा त्यांना एक्सप्रेस स्वतःच्या भाषेत म्हणजे स्वतः कंपोज करून बोलता यावं असं. आणि मी सांगते इथे आमच्या अंजुमन इस्लामच्या म्हणजे अंजुमन इस्लाम असती शाळा, त्याच्यामध्ये 100 मुलं पहिल्या वर्षी उत्कृष्ट पास झाली. आपल्याकडे नॅशनल रँक्स आहेत, स्टेट रँक्स आहेत, डिस्ट्रिक्ट रँक्स आहेत. त्यामुळे टीचर्सही भरपूर इंटरेस्ट घेतात त्याच्यामध्ये. स्वतः टीचर्स सुद्धा शिकतात त्यांच्या बरोबरीने. बरं. त्यामुळे ह्याला मला असं वाटतं ही उद्दिष्ट जर अशा पद्धतीने नॅशनल लेव्हलवर किंवा स्टेट लेव्हलवर या स्पर्धा जर राबवल्या किंवा निबंध स्पर्धा त्या त्या भाषांमध्ये, तर ते आणखीन त्याच्यावर प्रगती करतील आणि काम करतील आणि पुढे जाऊन देशाबाहेर किंवा देशात सुद्धा अतिशय उत्कृष्ट संधी त्यांना. आता ट्रान्सलेशनचा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे पुण्यामध्ये. तर त्या कंपनीमध्ये 80 भाषांचं ट्रान्सलेशन होतं. तर त्याचे जे सीईओ आहेत त्यांनी अशी ऑफर दिली आहे की तुम्ही 12वी पास झालेला मुलगा जर येऊन त्यांनी एक ती परीक्षा द्यायची, ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची आणि ती ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तो पास झाला तर ते त्याला अशी एक इंटर्नशिप देतात आणि त्याच्यामध्ये हे 5,000 रुपये भरून तुम्ही सुरुवातीला इंटर्नशिप करायची आणि नंतर जॉब देतात डायरेक्टली त्या संस्थेमध्ये. म्हणजे आज लँग्वेज ट्रान्सलेशन हा भाग इतका मोठा झालेला आहे सगळीकडे ते. आणि इथे म्हणजे ते इथे बसून सुद्धा जगभराच्या कुठल्याही लँग्वेज आणि कशाला आपलं संस्कृत, हिंदी, मराठी, इंग्लिशचे सुद्धा ट्रान्सलेशन त्यांना हवी आहेत. त्यामुळे आपली मुलं सुद्धा आणि परभाषा शिकलेली मुलं सुद्धा त्यांना पुण्यात बसून सुद्धा भरपूर संधी आहेत. वा वा वा. खूपच छान मॅडम. आपण इतकी सविस्तर सगळ्याच विषयावरती आपण माहिती दिली. मुळात इतका वेळ दिला आपण आज आम्हाला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला. त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि आपलं कार्य उत्तरोत्तर असंच चालू राहो अशा सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ही संधी दिली बद्दल बोलायची आणि आमच्या कामाविषयी इनरव्हीलच्या त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आता आपण गप्पा मारल्या पुण्याच्या मुक्ती पानसे यांच्याशी. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.